तो संघ भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघाच्या नावाने खेळतोय. 6 षटकांचं क्रिकेट आहे आणि पाहूया या पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये वरचढ कुठला संघ ठरतोय. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं. स्ट्रायकर एंडला कृष्णा सातपुते. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या बाहेर लॉंग ऑनला घेऊन आणलेला आहे आणि मिड विकेटला थोडंसं स्क्वेअरिश ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पाहूया या क्षेत्ररक्षणाला फेस करत असताना गॅप शोधून या सर्कलला भेदून कृष्णा आपली जादू या मैदानात दाखवतोय का, की राजेश सोरटे आपली वचक या षटकावर दाखवतोय. तर चालू होतोय रजनी क्रिकेटचा 4थ्या रजनीचा थरार. पहिल्या सामन्याची मजा लुटण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर जे जे प्रेक्षक जुडलेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्ट्रायकर्स एंडला राईटी बॅटर कृष्णा सातपुते आणि नॉन स्ट्रायकर एंडला इजाज कुरेशी आणि बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट राजेश सोरटे. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल 4थ्या रजनीतला. बॉलिंग ट्रॅकवर राजेश सोरटे ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा आखूट ठेवला होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता कृष्णा सातपुते. थोडा क्विकर वन हा हाताळला होता गोलंदाज राजेश सोरटेने आणि त्याचमुळे राजेश सोरटेकडे ती प्रतिभा आहे. ती प्रतिभा पहिल्याच बॉल पासून त्याने दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. समोरचा खेळाडू हा जरी यश प्रसिद्धी कमवलेला आहे, पण मी सुद्धा या मैदानात माझ्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आलोय आणि तशीच गोलंदाजी पहिल्या बॉलवर राजेश सोरटेची पाहायला मिळते. डॉट बॉल ऑन साइडला. बॅट स्विंग प्रॉपर. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे त्यांचं अंतर थोडंसं कमी पडलं. बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कृष्णाच्या बॅट मधून येतोय या रजनीतला पहिला चौकार. नंबर 1. आहे आणि ट्रेंडिंगवर चाललेलं आहे टायटल सॉन्ग यंगस्टार प्रीमियर लीगचं अर्थात आमदार चषकाचं. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघाची. 4 धावा आणि पहिला चौकार रजनीतला कृष्णा यांच्या बॅटमधून आलेला आहे. राजेश सोरटे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट राईटी बॅटर कृष्णासाठी पुढे आले आणि त्यानंतर बॉलला पुढे खेळलाय. लॉंग ऑनला ट्रॅप रचला होता. ट्रॅप मध्ये कृष्णा फसला. झेल देऊन तो बाद झाला. राजेश सोरटेच्या खात्यात विकेट. कृष्णा बॅक टू डग आउट. पाहण्यासाठी पूर्ण प्रेक्षक वर्ग जमला होता. ते बाद झालेले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी तितक्याच ताकदीचे, तितक्याच प्रतिभेचे, तितक्याच गुणवत्तेचे योगेश पेणकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. फायटर जेट या नावाने ज्यांना ओळखलं जातं, कन्सिस्टंट परफॉर्मर, कन्सिस्टंट कॅप्टन म्हणून ज्यांची ख्याती आहे ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आणि पाहूया ज्यांनी आतापर्यंत कित्येक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, जिद्दी खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते योगेश पेणकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. पण राजेश सोरटे वा काय गोलंदाजी त्यांच्या वतीनं पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट आला, पुढच्या बॉलवर चौकार आला आणि त्या चौकाराचा प्रतिकार करत असताना, पुनरागमन करत असताना तिसऱ्याच बॉलवर त्यांनी लॉंग ऑन ठेवला होता. पुढे खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि कृष्णा पुढे आले आणि बॉल लॉंग ऑनला झेल देऊन कृष्णाचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडू संपले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 1. आपण जर संध्याकाळच्या सत्राचा विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त फलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे. प्रकाश, आपण मागच्या 3 दिवसांपासून तेच पाहतोय आणि पाहूया या 4थ्या दिवशी सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळते का. राजेश तयार. क्रॉस बॅटेड खेळले आहेत. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. आउटफील्ड थोडी स्लो आहे त्या ठिकाणी आणि म्हणूनच 2 धावा आरामात पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 6. या आकड्यावर 1 गडी बाद. चेंडू हाताळे 4. राजेशची गोलंदाजी ओळखणं तेवढं सोपं नाही आहे. तुमचं आयसाईट व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुम्ही जेव्हा व्यतीत करता खेळपट्टीवर, अशा वेळेला तो अनुभव मिळतो, तो अभ्यास मिळतो, तो आढावा मिळतो आणि त्याचमुळे हा फटका तितका कन्व्हिन्सिंग नव्हता योगेश पेणकर यांचा, पण 2 धावा देऊन गेलेला आहे भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघाला.
राजेश सोरटे एवढं विकेट. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. राजेश सोरटे चमकलेत. आपला चमकदार खेळ या षटकावर पाहायला मिळालाय, त्यांची वचक या षटकावर पाहायला मिळाले आणि योगेश पेंडकर 2 धावा करून जयललितच्या स्वरूपात होत आहेत बाद. विकेट डाऊन. सेट झालेली आहे. आपण जर भव्यांश सायन्स 11 सावंतवाडी या संघाला पाहिलं तर, कारण एकापेक्षा एक धुरंधर या संघात तुम्हाला पाहायला मिळतील खेळत असताना, पण प्रतिकार तितकाच चांगला उमेश 11 हुमरट या संघाच्या वतीनं एकटा राजेश सोरटे देतो आणि त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळते. पहिला झेल टिपला होता तो म्हणजेच शेरूने, म्हणजेच राहुल यांनी, आणि त्यानंतर हा झेल टिपलाय तो म्हणजेच नरसिंग पालनपल्ले. म्हणजे ही साईड सुद्धा पॅक साईड आहे. जर आपण पुण्यातल्या सर्व धुरंधर खेळाडूंना पाहिलं तर त्यापैकी हे 11 धुरंधर तुम्हाला पाहायला मिळतात. उमेश 11 हुमरट या संघामध्ये विशालजी कांबळे यांनी संघबांधणी केली आहे. एका बाजूला अफजलजी मखदूम यांची संघबांधणी पाहायला मिळते. तर टीम मेंटॉर्स देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. गोगीबाई हे देखील तुम्हाला पाहायला मिळतात ॲज अ मेंटॉर. त्याचमुळे आता ही लढत प्रतिष्ठेची झालेली आहे, प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे दोन्ही संघांची. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, वेगानं बॉलवर पोहोचतील. चांगला स्टॉप एकाच ऍक्शन मध्ये बॉलर सेंडला. वाह काय फिल्डिंग आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर या षटकावर वचकता पाहायला मिळते उमेश 11 हुमरट या संघाची, कारण भव्यांश सायन्स 11 सावंतवाडी संघ पोहोचतोय फक्त 7 वर. गडीबाद झालेले आहेत 2. 7 धावा 2 गडीबाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. जर विशाल कांबळे यांचा आपण आढावा घेतला, गेल्या कित्येक दशकांपासून त्यांनी ते क्रिकेट खेळलेलं आहे आणि म्हणूनच ते देखील नवनवीन टॅलेंटला शोधण्याचं काम करत आहेत, एका संघात बांधण्याचं काम करतात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांना घेऊन जाण्याचं काम करतात. आणि त्यामुळे या सर्व टॅलेंटेड खेळाडूंना एक मोकळं व्यासपीठ मिळते त्यांच्या कलागुणांना सादर करण्यासाठी, आणि ते सादर करत असताना कित्येक वेळा प्रेक्षकांचा आदर सुद्धा त्यांनी कमवलेला आहे. तर प्रथमेश गोसावी पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात रायटी बॅटरसाठी. अक्षय पाटील स्ट्रायकर एंडला. इजाज कुरेशी अजूनही त्यांच्याकडे स्ट्राईक रोटेट झाली नाहीये. धावसंख्या 7 गडीबाद 2. नेक्स्ट बॉल चांगला बॉल फुल पिच होता. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत रोहन, पण बॅकअप आहे. चांगला स्टॉप क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. राजेश सोरटे तुम्हाला फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट झाले आणि आता इजाज कुरेशी यांच्याकडे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या 8 वर पोहोचते. आपण या स्पर्धेत पाहिलं तर कालच्या रजनी सत्रामध्ये 80 धावा सुद्धा ओलांडताना संघांना आपण पाहिलेला आहे. त्यामुळे या मैदानात धावा होतात. फक्त तुमच्याकडे तो अभ्यास प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा असला तर या मैदानात धावा सुद्धा होऊ शकतील. आणि इजाजसाठी हे मोठं मैदान काही नवीन नाहीये. मोठ्या मैदानावर नेहमीच चांगला खेळ इजाज कुरेशी यांचा आपण पाहिलेला आहे, कारण एअर इंडिया स्पोर्ट्स ग्राउंड सांताक्रूज मुंबई हे सर्वात मोठं मैदान सुद्धा क्लिअर करताना त्याने अर्धशतक मागच्या वर्षी सुप्रीमो चषकामध्ये पूर्ण केलंय. यावेळेस बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे पण त्याचा प्रतिकार पडतो कमी. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन आणि इजाजने पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. गगनभेदी षटकार. त्यांना क्लिअर करण्यासाठी इजाजला ओळखलं जातं आणि हायस्कूलचं हे मैदान क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं आहे आणि त्याचाच अंदाज बांधताना ताकद लावली, टायमिंग जुळवलं आणि परफेक्ट स्ट्रोक त्यांनी सिलेक्ट केला आणि लॉंग ऑनला क्लिअर करताना षटकार वसूल केलेला आहे. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचले आणि आता 14 धावा. पुन्हा एकदा पण यावेळेस फसलेत का? यावेळेस इजाज कुरेशी फसले.
कारण पुन्हा एकदा ट्रॅप रचला होता. जसा ट्रॅप कृष्णा सातपुते यांच्यासाठी रचला होता तसाच ट्रॅप यावेळेस प्रथमेशने इजाज कुरेशी यांच्यासाठी रचला आणि स्ट्रेट लॉंग ऑनला झेल देऊन इजाजचा खेळ संपला. मोठा धक्का बसतोय टीम भव्यांश साईस 11ला. तिसरा धक्का, इजाज बॅक टू डगआउट. खेळ तसा आहे जसा आपण शाळेत अभ्यास करतो, अभ्यास खूप करतो आणि आपल्याला वाटतं की आपला पहिला नंबर येणार आहे. तसं काय होत नाही. तुमची प्रॅक्टिस चांगली आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, पण तुमच्या वतीने तो चांगला खेळ मिळेलच याची गॅरंटी नसते आणि तसंच पाहायला मिळालं. इजाज कुरेशी यांनी या अगोदरच्या बॉलवर षटकार खेचला होता. त्याच झोनमध्ये त्यांनी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेस गती कमी होती चेंडूची. बॅटचा फेस वर गेला, एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी होतं आणि म्हणूनच झेल टिपलाय लॉंगॉनला. आणि 3 फलंदाज आतापर्यंत भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघाचे बाद झालेले आहेत. धावसंख्येत 14. क्रिटिकल स्टेज आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या फलंदाजांकडून जास्तीची अपेक्षा होती ती अपेक्षा फलंदाजांनी पूर्ण केली नाही आणि त्याचमुळे तिन्ही आघाडीचे फलंदाज कृष्णा सातपुते 4 वर, इजाज कुरेशी 6 वर, योगेश पेंडकर 2 वर बाद झाले. नवीन फलंदाज अमित पाटील. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग हे या वर्षीचं सीझन यांनी गाजवलं आणि त्याचमुळे अमित नाईक माफ करा यांनी आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट या संघासाठी खेळलेलं आहे. योगेश पेंडकर यांचा विश्वास त्यांनी संपादित केलेला आहे. स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. मग डाव पहिला असू द्या किंवा दुसरा असू द्या, मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आतमध्ये अमित नाईक स्ट्रायकर साईडला पाहायला मिळते. प्रथमेशने जरी सुरुवात अडखळीत केली पण त्यांच्या नावावर विकेट जाते आणि विकेट मिळवता येते इजाज कुरेशीचा. पुढचा बॉल प्रथमेश गोसावी. थोडा दुरून स्ट्रोक खेळलाय. पॉवर पॅक पंच, बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. एंट्री असे असायला पाहिजे. ब्लॉक बस्टर अमितच्या बॅटमधून चौकार. नंबर 1 प्रेमी. सुरुवात खूप महत्वाची आहे आणि बॉल गॅदर करताना आपण सन्माननीय संतोष तारी यांना पाहिलं. युवा नगरसेवक तसेच या स्पर्धेचे आयोजक. खूप चांगली नियोजनाची पद्धत आपण पाहतो यंगस्टार देवगडची. काय स्वागत कृष्णा सातपुते यांचं आपण या अगोदर पाहिलं. हो, यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता. पुन्हा एकदा चुकले. या अगोदर ज्या चुका इतर फलंदाजांनी केल्या ती चूक अमित नाईकने केली. स्ट्रेट बॅटे स्ट्रोक खेळला पण स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. धक्क्यांवर धक्के बसतायत आणि पाहूया या धक्क्यातून सावरेल कधी, तो म्हणजे भव्यांश साईश 11 सावंतवाडी. धक्का 4, अमित नाईक बॅक टू पॅव्हलियन. मंचाच्या डावीकडील दुसरी जी गॅलरी आहे कैलासवस्ती कपितोरसर गॅलरी ही महिला क्रीडा रसिकांसाठी राखीव आहे. तर नक्कीच महिलांनी त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. लकी ड्रॉची विक्री सुरू झाली आहे. आज देखील बक्षीस आहेत तर नक्की लकी ड्रॉ त्वरा करा. आणि उद्या एकूण 7 बक्षीस आहेत 500 रुपयाच्या कुपनसाठी. एकूण 7 बक्षीस आहेत तर ती कुपन विक्री सुद्धा सुरू आहे. आणि प्रथम क्रमांकाला असेल आपली किक ईव्ही बाईक, सुनीलजी नारकर पुरस्कृत किक ईव्ही बाईक. तर लकी ड्रॉचा देखील आनंद घ्या. क्रीडा रसिकांना ही बक्षिसांची मेजवानी या ठिकाणी रुपेश साटम आणि शैलेश भुजबळ यांच्या संकल्पनेतून यंगस्टारच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहे. तर नक्की त्वरा करा. 18 धावा 4 गडी बाद. भूषण बॅटच्या आउटसाइड एज बॉल फ्लाय स्लिपला. क्षेत्ररक्षक चुकला आणि क्रिकेटच्या या मैदानामध्ये चुकीला माफी नाहीये. दरम्यान मिळतात 2 धावा भूषणला आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चुकलं होतं. विकेट किपर यांनी जर एफर्ट लावले असते तर 0वर भूषण गोळे यांचा खेळ संपला असता, पण नियतीला ते मान्य नव्हतं आणि म्हणूनच आता ते बचावलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे 10च्या गतीनं. धावसंख्या आहे भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघाची 20 धावा. पण टेन्शन काय आहे,
4 गडी बाद, 20 धावा, 4 गडी बाद भव्यांश सायन्स 11 सावंतवाडी. चला जास्त वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नकोय, कारण अगोदरच आपण उशिरा वेळापत्रक सुरू केलेलं आहे. त्याचमुळे मी नम्र निवेदन करीन प्रत्येक संघाला. पुढचा सामना असेल सी बर्ड्स रेडी वर्सेस वैष्णव 11 चेंबूर. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी उपस्थित राहायचं टॉस बॉक्समध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या मित्रांनो. सी बर्ड्स रेडी वर्सेस वैष्णव 11 चेंबूर या पुढचा सामना, आणि त्या सामन्याचा टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. स्ट्रायकर्स एंडला साताऱ्याचा सुपरस्टार भूषण गोळे, जे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर मोजले जातात. बॉलिंग ट्रॅकवर प्रेशर बिल्डअप करण्यासाठी पुन्हा एकदा राजेशला बोलवण्यात आलंय. राजेश ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल, तयारी नव्हती फलंदाज भूषण गोळेची, कारण बॉल अचानकपणे राईज झाला. खरं तर एक स्किल आहे, एक मिस्ट्री एलिमेंट आहे, आणि त्याचमुळे जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय राजेश सोरटेची. आणि स्ट्रायकर एंडला अक्षय पाटील मोन्या हे थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील जे अलिबागला बिलोंग करतात, एका बाजूला साताऱ्याचे भूषण गोळे नॉन स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्रायकर एंडला आपण राजेश सोरटे यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल, पुढे ठेवलेला बॉल, पुढे मारायचा प्रयत्न, बाहेरच्या संपर्क, आणि त्याचमुळे बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड, निम्मा संघ पेवलिन बॉक्सच्या दिशेनं. अक्षय पाटील मोन्या यांची सुद्धा जादू या मैदानावर चालली नाही. कॉट बिहाइंडच्या सुरुवात फलंदाज बाद, आणि तिसरा विकेट मिळवतोय राजेश सोरटे. चाललंय. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळे इतिहास लिहिले जातात. प्रत्येक पानावर काहीतरी वेगळा ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतो, आणि आता तोच ट्विस्ट या सामन्याच्या माध्यमातून प्रेक्षक अनुभवत आहेत. 70 स्पोर्ट्स सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने जुडलेले आहेत. आपण जर आताच्या घडीला प्रेक्षकांची संख्या पाहिली तर प्रेक्षक आतापर्यंत 33,000 व्ह्यूज आम्हाला या स्पर्धेला मिळालेले आहेत, आणि एकंदरीत आतापर्यंत लाईव्ह प्रेक्षकांचा आपण आढावा घेतला तर जवळपास 4,000हून जास्त प्रेक्षक या स्पर्धेला एकाच वेळेला भेट देतात. आणि जसा हा सामना पुढे पुढे सरकत जाईल प्रेक्षकांची संख्या वाढेल, यात कुठलंच दुमत नाहीये. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत कोल्हापूरचे मिस्टर नितीन माटुंगे, ज्यांना उंच स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखले जातात, उंच षटकार खेचण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं, आणि त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर सेंडला आपण पाहतोय. राजेश तयार. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, बॉल जाईल मागे, वाईड ऑफ लॉंग, आपला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. एक सिंगल कंप्लीट. अजूनही घाई करण्याची इच्छा भूषणची नाहीये, कारण या अगोदरच 5 धक्के बसलेले आहेत. त्याचमुळे सामना सुरू ठेवण्यासाठी थोडा वेळ खेळपट्टीवर व्यतीत करायला हवा, असंच कुठेतरी त्यांचं मत. त्याचमुळे घाई करण्याची इच्छा बिलकुल त्यांची नाहीये. एक सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक त्यांनी स्वतःकडे ठेवली, आणि धावसंख्या पाहायला मिळते भव्यांश सायन्स 11 सावंतवाडी या संघाची 21 धावा, 5 गडी बाद. राजेश ओव्हर द विकेट. वेगवान बॉल, बॉलला दिली दिशा, आणि गोलंदाजाची बदलायची होती दशा. बॉल जातोय लॉंग लेगला. काय क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालंय. शरद पारगे चिता आहे आउटफील्ड मधला, वेगाने ते पोहोचले, जवळपास वाईड ऑफ स्क्वेअर लेगला डीप मध्ये ते तैनात होते. ते लॉंग लेग पर्यंत पोहोचून त्यांनी बॉल अडवला, आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. 2 धावांची मदत मिळते भव्यांश सायन्स 11 सावंतवाडी या संघाला, आणि धावसंख्या पोहोचते 23 धावा, 5 गडी बाद. चांगली टक्कर या दोन संघांची 100% पाहायला मिळेल. सामना काय एखादी जाणार नाहीये. ऑन साइडला आडव्या बॅटने लपेटलाय, बॉलला पाठवलंय थेट अली कन्स्ट्रक्शनच्या प्रेक्षक स्टँड मध्ये. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, साताऱ्याचा सुपरस्टार चमकलाय, षटकार साधावा. सुपरस्टार तितकाच प्रसिद्ध आहे पूर्ण भारतामध्ये. त्याची प्रतिभा आपण वेगवेगळ्या मैदानामध्ये पाहिलेली आहे. संघ अडचणीत असताना त्याची भूमिका तो स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लपेटलाय, कम्फर्ट झोन आहे. आता मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. लगातार दुसरा षटकार भूषण गोळेच्या बॅटमधून, सिक्सर.
षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 झाले. 5 गडी बाद. राजेश सोरटे ज्यांनी काय षटक हाताळलं होतं, स्पेल त्यांचं जवळपास यशस्वी कंप्लीट होणार होतं, पण त्या स्पेलला नजर लागली आणि 2 षटकार शेवटच्या 2 बॉलवर आले आणि धावसंख्या एका चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलेल्या भव्यांश साई 11 सावंतवाडीची 35 धावा, म्हणजे जवळपास 12च्या गतीनं धावाफलक दिसतोय भव्यांश साई 11 सावंतवाडीचा. आणि त्यामुळेच आता जी मिस्ट्री कित्येक फलंदाजांना सोडवता आली नाहीये, ती मिस्ट्री जी नेहमीच वेगवेगळ्या फलंदाजांना नेहमीच त्रास देते, तो गोलंदाज रोहन खरात, ज्याचं नाव पोचलंय घराघरात, तो बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतो. पंचांच्या डावीकडून रोहन स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज नितीन माटुंगे. 4थ्या षटकाची सुरुवात. हो, यावेळी पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवलाय. सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. पण जर तुम्ही अगदी पुढ्यात बॉल ठेवला तर थोडं सोपं जाते फलंदाजाला, आणि त्यातल्या त्यात फ्लाईट होती आणि त्यासाठी नितीन माटुंगे यांनी ट्रिगर मोमेंट घेतली आणि षटकार खेचून आपली ताकद दाखवली. आणि आता पाहूया या षटकारानंतर नेमकं काय पाहायला मिळते, कारण आपण जर टाइम लाईन पाहिली या 4 षटकांची, तर मागच्या 3 बॉलवर 3 षटकार आलेले आहेत. म्हणजे 2 षटकार जे आलेत ते आलेत भूषण गोळे यांच्या बॅटमधून आणि 1 षटकार नितीन माटुंगे यांच्या बॅटमधून. धावसंख्या 41, 5 गडी बाद. यावेळेस बेटर डिलिव्हरी होती. बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे, त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. फील्ड प्लेसमेंट चांगली सजवलेली आहे रोहन खरातने, जे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक गोलंदाजाला 6 ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि त्याचमुळे जरी पहिली ऑपॉर्च्युनिटी ब्रेकडाऊन झाली तरी देखील 5 मौके असतात प्रत्येक गोलंदाजाला पुनरागमन करण्यासाठी. तेच करताना आपण रोहन खरात यांना पाहतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गती कमी होती, टप्पा खेचला होता, बॉलला रोटेशन मिळालं आणि या कॉन्क्रीटच्या विकेटवर फलंदाजाची भंभेरी आता उडते. बघा, यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल ब्रेक होतोय. चांगला लेग ब्रेक रोहन खरात त्यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार जो आला होता, ती चूक सुधारत असताना, त्या चुकीमध्ये सुधारणा करत असताना मागच्या 2 चेंडूंवर चांगला खेळ रोहन खरात त्यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. टीम उमेश 11 हुमरट या संघासाठी कॅप्टन आहेत, त्याचमुळे कॅप्टन्सी निभावताना चांगली बॉलिंग. क्रॉस बेटेड, हा व्यवस्थित कक्षेत होता, पण बॉल जास्त प्रवास करत नाहीये वाईड ऑफ लॉंग ऑनला. तो बॉल कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 43 वर. 43 धावा, 5 गडी बाद. दोन्ही संघांना प्रेक्षकांचं तगडं समर्थन मिळते, कारण दोन्ही संघांमध्ये तसेच प्रतित यश खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणूनच एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना खुणावते. चांगली स्पर्धा यंगस्टर देवगडची आपण सातत्याने मागच्या 4 दिवसांपासून पाहतोय. रोहन खरात बॅकफुटला गेले, शफल झाले, पुल केलं, गॅप शोधलाय, बॉल जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. पहिली धाव वेगानं पूर्ण केली होती भूषणने. दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची, नितीनच्या मनामध्ये हा संभ्रम होता, पण त्यानंतर त्यांनी पाहिलं की आपण पोहोचू शकतो बॅटिंग एंडला. ते पोहोचले आणि 2 धावा कव्हर केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा 1 बॉल बाकी. या 4थ्या षटकात आतापर्यंत चांगली स्थिती आपण पाहतोय. गोलंदाजाने चांगली कामगिरी केली पहिल्या 3 षटकांमध्ये, पण तितक्याच धावा सुद्धा वसूल केलेल्या आहेत. हे 2 फलंदाज की फीचर्स आहेत, कारण भूषण गोयेने 16 बनवल्या 4 चेंडूमध्ये 400चा स्ट्राईक रेट, आणि नितीन माटुंगेने आतापर्यंत 11 धावा बनवलेल्या आहेत. जवळपास 190चा स्ट्राईक रेट त्यांचा आहे. पुढचा बॉल क्रॉस बेटेड, टर्न ओळखला होता, पण क्षेत्ररक्षक तैनात केलंय ते पाहिलं नव्हतं आणि त्याचमुळे डीप स्क्वेअरला झेल देऊन नितीन माटुंगे यांचा खेळ संपला. कॅप्टनचा प्रतिकार दिसतोय. रोहन खरात आता पोहोचतोय घराघरात, विकेट घेऊन फलंदाज बाद. सन्मान्य दयानंद पाटील यांचं आगमन झालंय. विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे वेदा हॉलिडेज रिसॉर्टचे व्यवस्थापक अनिकेत बांदिवडेकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल आमच्या क्रीडा मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हा. कैलासवासी कपिल तोरसकर गॅलरी महिलांसाठी राखीव आहे, तरी सर्व तमाम महिला क्रीडा रसिकांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी स्थानापन्न होऊन संपूर्ण स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे. लकी ड्रॉची विक्री देखील सुरू आहे, तर आज देखील बघूया नशीबवान विजेते कोण ठरतायत. आणि उद्या 7 बक्षिसं आहेत, 7 दर्जेदार बक्षिसं असतील. थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगू ती 7 बक्षिसं कोणती असणार आहेत. मात्र प्रथम क्रमांकाला किक ईव्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर
सुनीलजी नारकर पुरस्कृत या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये आहे. तर 500 रुपयाच्या तिकीट विक्री सुद्धा चालू आहे मैदानामध्ये, तर ती सुद्धा नक्की त्वरा करा. रिप्ले बघा आपण, रॉंग वन होता रोहनचा आणि त्याचमुळे चांगली पोझिशन घेतली होती नितीनने, पण बॉलचा टर्न तितकासा दृष्टिक्षेपात आला नाही आणि त्याचमुळे एलिव्हेशन कमी होतं, फोर्स कमी लागला आणि स्क्वेअर लेगला झेल देऊन बाद झाले शरद पारगे. झेल टिपताना पाहायला मिळाले. रोहनचं षटक संपलं चौथं. 4 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते भव्य आणि साई 11 सावंतवाडी या संघाची. 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. आणि आता 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. खलीफ शेख बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतात. स्ट्रायकर्स एंडला भूषण चांगल्या पोझिशन मध्ये आहेत. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल सरळ रेषेत खेळलेला आहे. लॉंग ऑनला बॉल कव्हर केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीये. अजूनही पुरेसा कालावधी आहे. भूषण म्हणूनच ती घाई करण्याच्या इच्छित नाहीये, कारण धावचीच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं. म्हणूनच अजूनही चांगल्या पोझिशनमध्ये खेळत असताना स्वतःला तो वेळ देतोय. धावसंख्या झालेली आहे 46. दर्शन बांदेकर, सिंधुदुर्गचा हा सुपरस्टार, ज्याला पाहण्यासाठी कोकणातले सर्व प्रेक्षक आतुर असतात आणि कित्येक मैदानात त्यांनी गाजवलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, यस रिव्ह्यू रेफरल आलेला आहे. फिल्डिंग टीमकडून तो रेफरल आलेला आहे. जशी चर्चा आपण करतो दर्शन बांदेकर यांची, पूर्ण कोकणातच नाही पूर्ण महाराष्ट्रात ज्या नावाची चर्चा आहे, उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. परवाच त्यांचा वाढदिवस झाला आणि त्याचमुळे आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी या मैदानात तमाम प्रेक्षक जुडलेले आहेत. पाहूयात त्यांचा खेळ कसा होतोय. तुर्तास आणि मागच्याच वर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये ज्यांना मालिकावरचा पुरस्कार मिळालाय, तो जिंकलाय, ते दर्शन बांदेकर स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. रिव्ह्यू लॉस्ट. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि पोहोचते 47 या आकड्यावर. बघा, तुमचा खेळ ही तुमची ओळख आहे. तुम्ही कित्येक वर्ष खेळता तेव्हा ती लोकप्रियता कमवता आणि ती लोकप्रियता दर्शनने कमवलेली आहे. पण पाहूया आता खलीफ शेख हे कसे फेस करतायत दर्शनला. खलीफने आतापर्यंत चांगलंच क्रिकेट खेळलेलं आहे. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॅटच्या स्टिकरवर आहे बॉल, पण क्लिअर करेल का स्क्वेअर लेग? यस, डेफिनेटली करेल. बॉल 1 बाउंड घेऊन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. दर्शन बांदेकरच्या बॅटमधून चौकार. आतमध्ये कवते स्ट्रायकर्स एंडला चौकार त्यांच्या वतीने पाहायला मिळतो आणि अशा पद्धतीने 4 धावांच्या पद्धतीने 50 ओलांडलेली आहे. भव्यान साई 11 सावंतवाडीने 51 धावा, 6 गडी बाद. खलीफ बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू या षटकात हाताळलेत. चांगला बॉल खलीफचा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न. बॉल ट्रॅव्हल होतोय, पोहोचतोय डीप स्क्वेअर लेगला. एक सिंगल कंप्लीट केली तर भूषण गोळे यांचा नकार धाव घेण्यासाठी. बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळे अजूनही ती घाई करण्याची इच्छा फलंदाज भूषण गोळे यांची नाही, कारण चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. जर याच गतीने पुढे गेले तर प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 72, म्हणजेच 12च्या गतीने धावफलक पुढे सरकतोय भव्यन साई 11 सावंतवाडी या संघाचा. आणि त्याचमुळे या मैदानावर ही धावसंख्या पुरेशी आहे. पण तरी देखील पाहूया गोलंदाज किती प्रयत्न करतायत धावफलकाला आपल्या कक्षेत घेण्याचा. खलीफ बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून अराउंड विकेट. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ स्ट्रोक. भूषण गोळे आता मैदानाच्या आत बरसवतोय आगीचे गोळे. स्क्वेअरला क्लिअर होतोय. षटकार 6 धावा. होते स्ट्रोक खेळला होता आणि त्यानंतर काय बॉडी बॅलन्स आणि हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं भूषण गोळेचं. बॉल स्क्वेअरला क्लिअर थेट प्रेक्षक स्टँडच्या पलीकडे जाऊन लँड झाला. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 58 धावा, 58 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ 5व्या षटकातला संपलेला आहे. जरी 5 आघाडीचे फलंदाज बाद झालेत तरी देखील मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली. खलीफ बॉलिंग ट्रॅकवर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2चा बाकी. गती कमी होती. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मधून धावसंख्या पोहोचते 59 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी या 5व्या षटकातला. क्रिकेट प्रत्येकाला आता एका मैदानात घेऊन येते का, तर
नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात, नवनवीन स्ट्रॅटेजीज तुम्हाला पाहायला मिळतात, तो अनुभव तुम्हाला पाहायला मिळतो, ती गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळते. यंगस्टर देवगडच्या प्रीमियर लीगमध्ये प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता, बॉल पोचतोय लॉंग ऑनला, चांगलं कलेक्शन आणि एकाच ॲक्शनमध्ये थ्रो, बॉलर साईडला वा, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय डीपमध्ये. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना भव्यांश साईश 11 सावंतवाडी संघाची धावसंख्या आहे 60 धावा, 6 गडी बाद, 60 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. चला टॉससाठी तयारीत राहायचं आहे. सी बर्ड्स रेडी, वैष्णव 11 चेंबूर. भाव्यान स्पोर्ट सावंतवाडी संघाचे संघमालक महादेव नाईक साहेब यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसन व्हायचं. त्याचप्रमाणे टीम मॅनेजर अफजल भाई यांना पण विनंती करतो आपण देखील क्रीडा मंचावर यायचं. आणि सीबर्ट रेड्डी संघाचे संघमालक शिरोडकर सर यांनाही विनंती करतो आपण देखील आमच्या क्रीडा मंचावर यायचं. तर 5 षटकांचा खेळ संपलेला, धावसंख्या 60, 6 गडी बाद आणि स्ट्रायकर साईडला दर्शन बांदेकर ज्यांच्या वतीनं या अगोदर एक अप्रतिम फटका आपण पाहिला. विकेट किपरच्या भूमिकेत आपण मिस्टर पवार यांना पाहतो, दत्ता पवार यांना पाहतोय. कटर्स आहेत, फ्लाय स्लिप आहे, व्हाईट बॉल दरम्यान अवांतर धावेनं या षटकाची सुरुवात झालेली आहे. आपला रेफरल संपलेला आहे मित्रांनो, त्याचमुळे प्रत्येक संघाला एक रेफरल आहे, तो तुम्हाला विचारपूर्वक वापरायचा आहे. लक्षात घ्या, एका इनिंगला एक रेफरल, तो तुम्हाला विचारपूर्वक वापरायचा आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 61 या आकड्यावर, 61 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 6 बॉल्स बाकी. पुन्हा एकदा रोहन खरात बॉलिंग ट्रॅकवर येतात. कॅप्टन आहेत टीम उमेश 11 हुमरेटचे. स्ट्रायकर सेंडला दर्शन बांदेकर. यावेळेस पुन्हा एकदा रॉंग वन होता, बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षण चुकलं. 1 टू का 4. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी नकोयत. चौकार, 4 धावा. तैनात होते. बॉल थोडा एक्स्ट्रा बाउन्स घेताना पाहायला मिळाला. शरदने बॉडीला स्ट्रेच केलं, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रतिकार कमी पडला. 4 धावांची मदत भव्यांश साईश 11 या संघाला मिळाली. धावसंख्या पोहोचते 65. खडेकडे आज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, शफल झाले, ऑफस्टम्पच्या बाहेर पोहोचले आणि तितक्याच प्रतिभेनं गोलंदाजी होते रोहनच्या माध्यमातून. रिप्लेमध्ये आपण पाहतो यावेळेस बॉलला बाहेरच्या दिशेने रोटेट केलं. ऑफ कटर, लेग कटर, ऑफ स्पिन, लेग स्पिन, रॉंग वन, गुगली, झूटर, हे सगळे बॉल्स रोहनकडे आहेत. आणि त्यावेळेस जर समोर एक बाहुबली आहे तर त्या गोष्टीचा फायदा होत नाहीये. आपला फटका, 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय दर्शन बांदेकर. की यंगस्टरच्या टायटल सॉन्ग बरोबर यापुढे सर्व गाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या डीजेवर वाजू दे. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 71 वर, 71 रन्स ऑन बोर्ड. मी उल्लेख केला होता की रॉंग वन आहेत, गुगली आहेत, झूटर आहे, लेग कटर आहेत, ऑफ कटर आहेत, पण जर समोर दर्शन बांदेकर आहे आणि ज्याची उंची आणि ज्यांचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यांच्या आवाक्यात जर बॉल आला तर बॉल तो मैदानाच्या बाहेरच जातो. पण पुन्हा एकदा प्रतिभा आहे आणि ती प्रतिभा या मिस्ट्री बॉलरची सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा ज्यांनी दिल्ली धमाका सारख्या संघाला, फलंदाजांना रोखण्याचं काम केलं होतं, रोहन खरात यावेळी देखील पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत या यंगस्टार प्रीमियर लीग मध्ये. चांगली गोलंदाजी रोहन खरातची. धावसंख्या 72 झाले, 72 धावा, 6 गडी बाद. स्ट्रायकर्स एंडला मिस्टर भूषण गोळे. ओव्हर द विकेटनं रोहन सज्ज होत आहेत. आतापर्यंत 1 विकेट त्यांच्या खात्यात. डेड बॉल. 72 धावा झालेल्या आहेत, म्हणजेच जी धावसंख्या हवी होती मिस्टर योगेश पेंडकर यांना पहिल्या डावामध्ये ती धावसंख्या तर बनलेली आहेच, पण त्या धावसंख्येला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ड्राईव्ह केलं होतं, बॉल पोहोचतोय कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचतील, बॉलवर बॅटर्स एंडला थ्रो झाला आणि आता दर्शन बांदेकरला सॅक्रिफाईस करावं लागते. मिळते फक्त ही एकच धाव. 73 धावा, 7 गडी बाद, 73 रन्स, 7 विकेट्स डाऊन. विजय पावले पोहोचतायत शेवटच्या बॉलसाठी.
तर आता पाहूया ते नॉन स्ट्रायकर एंडला थांबतील. भूषण गोळे हे स्ट्रायकर्स एंडला असतील. धावसंख्या आहे ती म्हणजेच 73 धावा, 73 रन्स ऑन बोर्ड. दर्शन बांदेकर यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे. दोन षटकर ज्यांच्या वतीने पाहायला मिळाले. भूषण गोळे हे देखील चांगल्या स्थितीमध्ये आहेत. चांगल्या स्ट्राईक रेटने एअर स्ट्राईक करण्याची धमक त्यांच्याकडे आहे. त्याचमुळे काही चेंडूसाठी दर्शन मैदानाच्या आतमध्ये गेले होते, पण तरी देखील भाव खाऊन गेले. ही देखील महत्वाची बाब आहे. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. सीबर्ड्स रेडी आणि वैष्णव 11 चेंबूर. हो, यावेळेस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे, जास्त हालचाल करावी लागली नाहीये. बॉडीला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर झेल कंप्लीट केला. शेवटच्या बॉलवर विकेट मिळाला. 8वा धक्का बसलाय तो म्हणजे भव्यांश साईशला. धावसंख्या आहे 73. जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष आहे. पूर्ण करावं लागेल. 36 चेंडूंमध्ये टीम उमेश 11 उमरटला. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, करूया टॉस. सीबर्ड्स रेडी, वैष्णव 11 चेंबूर. मी वेदा हॉलिडेज रिसॉर्टचे व्यवस्थापक अनिकेत बांदेवडेकरांना विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. त्याचप्रमाणे भाव्यांश स्पोर्ट संघाचे मॅनेजर अफजलभाई यांचं देखील स्वागत करायचं आहे. मी विनंती करतो उदय रुमडे यांना त्यांचे शुभ हस्ते. सन्माननीय अनिकेत बांदेवडेकर यांच्या शुभाचे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे आणि दोन संघ खेळतील. सीबर्ड्स रेडी आणि वैष्णव चेंबूर या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहणार आहोत. कॉल दिला जातोय, चालेल यांनी कॉल दिला तर? चला, हेड ऑर टेल तुम्हाला कॉल द्यायचा आहे. टेल. नाणेफेक जिंकलेली आहे वैष्णव चेंबूरने. तर धन्यवाद अनिकेतजी. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर अभिवादन म्हणू शकता. तर वैष्णव 11 नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. संघ बांधणी चांगली आहे. संघामध्ये कुठले कुठले तारेस्तारे आम्हाला पाहायला मिळतील? नाही सगळे लोकल साईड आमची चेंबूरची जे खेळणार आहेत रेग्युलर. तर लोकल टू ग्लोबल हा प्रवास या सामन्यात पाहायला मिळेल का? हो नक्की. व्हेरी गुड. हिमांशू, फलंदाजी करायचे निर्णयाकडे कसं पाहतो? कारण पूर्ण भिवंडीची साईड तुमच्या संघामध्ये आहे, त्याचमुळे ती बॉन्डिंग परफेक्ट असायला हवी. हो नक्कीच, कारण की आम्हाला कॉन्क्रीटवर खेळण्याचा चांगला अनुभव देखील आहे आणि आमच्यामध्ये भिवंडीमध्ये 2 प्लेयर आहेत, किरण पवार आणि सुहास पवार 2 ॲड आहेत. व्हेरी गुड. तर या परिसरामध्ये खेळण्याचा अनुभव तुमच्याकडे आहे हिमांशू, आणि त्याचमुळे त्याचा अनुभव तुम्ही शेअर केला तर तो फायदा होईल का? खूप चांगलं वाटतं देवगडमध्ये खेळायला आणि आनंदवाडी देखील खूप चांगलं आणि टुलन खूप पहिलं वर्ष आहे तरी वाटत नाही पहिलं वर्ष खेळतोय. खूप चांगलं आयोजन केलं. क्या बात आहे. बघा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय, कॅप्टनचा प्रतिसाद मिळतोय, खेळाडूंचा प्रतिसाद मिळतो. हा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे पुढच्या पर्वासाठी. पण आता पाहूया या पर्वामध्ये विजेता कोण आहे त्याचा आपण शोध घेत आहोत. नाणेफेक जिंकले वैष्णव 11ने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि सी बर्ड्स रेडी या संघाला करायची फलंदाजी. आपण आहोत यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये आणि ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते 70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, जुन्नर भूषण, मुंबई भूषण, मॅच टाइम स्पोर्टचे सर्व सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर. थँक्यू. महेश गारे ज्वेलर्सचे मालक सन्माननीय महेश गारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर यायचं. त्याचप्रमाणे मी विनंती करतो मुख्तार शेख यांना सन्मान करायचा. या ठिकाणी भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचे मालक महादेव नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करायचा आहे.
उदय रुमडे यांना विनंती करतो महेश गारे यांचं देखील स्वागत करायचं आहे, सन्मान करायचं आहे. आमचे प्रायोजक आहेत महेश श्रीधर घारे ज्वेलर्सचे मालक महेश घारे. खूप खूप स्वागत यंगस्टारच्या वतीने आमच्या क्रीडा मंचावर. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ टुर्नामेंट चंदू शेट्टी सर. नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन, यंगस्टरचं पहिलंच पर्व आहे आणि पहिल्या पर्वात सगळ्यांची मनं जिंकणारं आयोजन मात्र यंगस्टरच्या वतीने करण्यात आलं आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना दिवस क्रमांक 4 आज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवशी धाडसकल गोवा संघाने बाजी मारली. LK स्टार बालाजी क्लब राजकोट हा संघ दुसऱ्या दिवशी क्वालिफाय झाला. कालचा दिवस जर पाहिलं तर दानिश 11 देवबाग या 3 संघांनी बाजी मारली आहे आणि उपांत्य फेरीत आपली जागा बनवलेली आहे. सेमीफायनलमध्ये गेले तर आज चौथी टीम कोण असणार त्यासाठी पहिला सामना. त्याचप्रमाणे वेदा हॉलिडेज रिसॉर्टचे व्यवस्थापक अनिकेत बांदेवडेकर यांचा देखील सन्मान करायचा मी विनंती करतो उदय रुमडे यांना, त्यांचे शुभ असते. यस चंदू सर. दुसऱ्या डावाकडे जातोय आपण. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 74 धावांची आवश्यकता असताना मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला दत्ता पवार, एका बाजूला जर पाहिलं तर शरद पारगे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील कामशेत गावचे एक जबरदस्त बॅटर दत्ता पवार पाहायला मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर सावर्डीची स्पर्धा सुद्धा आपल्या बॅटिंगने गाजवली होती. असे दत्ता पवार पाहायला मिळतात. गेल्या वर्षी सुप्रीमोमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. तर दुसऱ्या बाजूला शरद पारगे यांना आपण पाहतोय. पुण्याच्या हवेली तालुक्यातील डोंजे गावचा सितारा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजीसाठी भूषण गोळे राजधानी सातारा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात. या साऱ्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद दीपकदादा पवार खास रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक हे सुद्धा घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेचं विशेष असं कौतुक केलेलं आहे. सेव्हन्टी स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, थोडेसे मागे गेले, टायमिंग नाही झालं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेने सुरुवात होते. मात्र दुसऱ्या डावाला 6 षटकांचा सामना आहे. एका बाजूला जर पाहिलं तर भव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी, भव्यांश साईश सावंतवाडी एका बाजूला पाहायला मिळते. महादेव नाईक साहेबांचा संघ यावेळेला शेवटच्या क्षणी बॉलला मात्र फक्त दिशा दिली आहे. बॉल निघालाय पाठीमागे, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु एका धावीवर समाधान मानावं लागतंय. आणि एका बाजूला उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. दत्ता पवार समोर भूषण, पुढे सरसावले, फटका खेळलाय खरा परंतु टायमिंग नाही झालाय. फटका हातात जातोय. तिकडे जर पाहिलं तर अक्षय पाटील आले होते. पकडली जाते कॅच. पहिला धक्का. पहिली विकेट मात्र या ठिकाणी आलेली आहे. लक्ष्य 74 धावांचं आणि पहिली विकेट माघारी परतताना पाहायला मिळते. दत्ता पवार आउट होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने या टीमचा प्रमुख खेळाडू राहुल लोहार म्हणजे शेरू, पुण्याच्या भोसरीचे असणारे जबरदस्त बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हा संपूर्ण संघ श्रीतेज नावाने देखील आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळत असतो. सचिनजी तापकीर यांचा, त्याचबरोबर विशालजी कांबळे, हेमंतजी उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा असणारा हा हुमरट संघ आज कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतोय आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही बाजूला जर पाहिलं तर प्रचंड संघर्ष पाहायला मिळतील. एका बाजूला अखिल भारतातील वलयांकित संघ आणि दुसऱ्या बाजूला पुणे परिसरातील असा संघ जो कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. जसं गतवर्षी सुप्रीमो ट्रॉफीमध्ये यांनी अगदी दिल्लीच्या संघाला देखील पराभूत केलं होतं. भव्यांश साई स्पोर्ट्स सावंतवाडी महादेवजी नाईक यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला उमेशजी वांगणकर यांचा उमेश 11 हुमरट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिलं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. यंगस्टार हा जुना जाणता संघ आहे, खूप सारा इतिहास आहे यंगस्टार देवगडचा, परंतु यंगस्टार देवगडची स्पर्धा आली आहे अखिल भारतीय स्तरावरील दिवस रात्र पद्धतीने. पहिलं पर्व अतिशय सुंदर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नाही झाली आणि पाठीमागं बॅकअप देखील चांगलं होतं. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. कैलासवासी कपितोरसकर गॅलरी महिलांसाठी राखीव आहे. मी विनंती करतो क्रीडा रसिकांना आपण बाजूच्या स्टँडमध्ये बसायचं आहे. पुरुष क्रीडा रसिक, महिलांसाठी ती गॅलरी आज आणि उद्या राखीव असणार आहे. त्यामुळे आपल्याला कृपया विनंती असेल त्या ठिकाणी महिलांसाठी ती जागा उपलब्ध करून द्यायची आहे. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिलंच पर्व आहे सगळ्यांच्या. मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा त्यात गणेश कोळेकर फलटण यांच्याकडून देखील या स्पर्धेच्या साठी शुभेच्छा आल्यात. प्रशांत घानवळकर म्हणजे मामा यांच्या वतीने या शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. गणेशजी आपले देखील आभार. पहिलंच पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा भाऊ खाऊन गेलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट आलेले आहेत. थोडासा दबाव निर्माण केलाय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर किरण अंबाल सोलापूरचे खेळाडू आहेत, सध्या चर्चेत आहे हे सुद्धा नाव. पाहूया काय होईल. पहिला बॉल, फटका चांगला खेळतायत किरण अंबाल यांच्या बॅट मधून आलेला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. खूप चांगला फटका. 2 विकेट आल्याच जरूर आहे, परंतु शेवटच्या बॉलवर जो चौकार आला त्याने आत्मविश्वास नक्कीच दिला असणार आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. 68 धावा, 5 ओव्हर बाकी आहेत. 68 धावा करायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. गेली 4 रात्र या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. भारताच्या विविध कानाकोपऱ्यातील खेळाडू या ठिकाणी आले. आपल्या खेळाचं प्रदर्शन त्यांनी दाखवलं, सगळ्यांना प्रभावित केलं. केरळ राज्यातील खेळाडू आम्ही पाहिले, कर्नाटकातील खेळाडू पाहिले, महाराष्ट्रातील खेळाडू पाहिले, गुजरात राज्यातील खेळाडू देखील आपण या ठिकाणी पाहिले. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील छोटंसं देवत नावाचं गाव, परंतु या खेळाडूने चर्चेत आणलं. या हंगामात जर पाहिलं तर अगदी 2 4 व्हीलर कार मालिकावीराच्या स्वरूपात जिंकलेल्या आहेत आणि त्यांचं मागील हप्त्यातील सेलिब्रेशन सुद्धा तेवढंच चांगलं चर्चेत आलं होतं. मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. परंतु शरद पारगे या खेळाडूला देखील आम्ही मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवताना पाहायला मिळालेल्या आहेत. लांबच लांबवरचे षटकार ही त्यांची ओळख आहे. विकेट टेकर गोलंदाज आहेत मयूर, परंतु शरद यांच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. यावेळेला शरद यांच्या बॅटमधून आला फटका फसला जरूर आहे. फिल्डर तिकडे पोहोचताना पाहायला मिळतात. भूषण गोळे, भूषण बॅटिंग करतायत, भूषण बॉलिंग करतायत, भूषण फिल्डिंग करतायत, सब कुछ भूषण. विकेट. स्थिती होती, अशीच काही पडझड झाली होती, त्यातून संघ सावरला होता. आता इकडे संघाला सावरावं लागणार आहे, कारण
वर्षभर केलेली प्रॅक्टिस आज तुम्हाला या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये किरण अंबाल, एक आत्मविश्वासाचा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला खरा, परंतु दुसऱ्या बाजूला ओमकार पोकळे एक धडाकेबाज बॅटर आहेत पुण्यातील, तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. मयूर म्हणजे विकेट हे समीकरण आहे आणि आज पुन्हा एकदा सिद्ध देखील करतायत, परंतु एका जिद्दीने खेळावं लागेल प्रतिस्पर्धी टीमला देखील. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि पहिल्याच पर्वात यंगस्टरची ही स्पर्धा सगळ्यांच्याच मनामध्ये भरलेली आहे. IPLच्या मॅचेस सुरू आहेत तरी देखील ही गर्दी पाहायला मिळते. आता या सगळ्यांना IPL पेक्षा टेनिस क्रिकेट प्यार आहे आणि म्हणून हे सगळे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये, ही आपल्या टेनिस क्रिकेटची पॉवर आहे. मयूर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत तरी देखील खेळावंच लागणार आहे. पहिला सामना, यानंतर देखील एक चांगला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. सिबज रेड्डी विरुद्ध वैष्णव चेंबूर. वेगवान फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळला आहे, फिल्डर आहे तिकडे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही केला गेला. पुन्हा एकदा भूषण. कधी कधी आपण म्हणतो ना की बॉल पाठीमागे लागतो, मी तर म्हणतो ही मॅच पाठी लागली आहे भूषणच्या. कारण टीमला गरज असताना त्यांनी मोक्याच्या क्षणी केलेली बॅटिंग आणि त्या 25 धावा खूपच महत्त्वाच्या होत्या. बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाही सक्सेस झाले. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि थ्रो करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॉल हातातून थोडासा स्किड झाला. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावा करायच्या आहेत एका बाजूला, प्रचंड वेगातील बॉल इकडे येताना पाहायला मिळतोय जरूर, परंतु व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दिवस क्रमांक 4, चौथी रात्र कोण गाजवणार, रथी महारथी या मॅच मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. यानंतर भिवंडी परिसरातील युवा सितारे जोडीला सुहास पवार, किरण पवार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चेंबूर मुंबई परिसरातील युवा खेळाडूंचा संच नावेजी खलिफे यांनी आवर्जून या ठिकाणी उतरवलं. नुकताच सावर्ड्यामध्ये देखील संघ आम्ही पाहिला होता. फटका चांगला आलाय, परंतु तिकडे पुन्हा एकदा भूषण गोळे. भूषण 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 चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडासा दबाव वाढवलेला आहे, परंतु पाहूयात किरण यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किरण अंबाल, ओ हो 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 हो, ही तर खासियत आहे या गोलंदाजाची. वाईड यॉर्कर खूप चांगले करतात. खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि थेट यष्टीरक्षक योगेश पेनकर यांच्या दिशेने हा चेंडू पाठवण्यात यशस्वी राहिले, परंतु तरी देखील प्रयत्न करावेच लागणार आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. ओमकार यांच्याकडे षटकार मारण्याची क्षमता आहे. किरण अंबाल हे देखील एक चांगलं नावारूपाला आलेलं पश्चिम महाराष्ट्रातील नाव आहे. पुढे सरसावत खेळले जरूर, परंतु हा बॉल जर पाहिलं आणि काय बॉलिंग केली या ठिकाणी, फक्त 1 धाव खर्ची केली आहे आणि या बॉलसाठी मागणी करण्यात आली वाईड आहे की नाही याकरता बॅटरने. यंगस्टर देवगडचे जुने आणि ज्येष्ठ खेळाडू बाबू धुरे यांचं आगमन झालंय. बापर्डे गावचे सुपुत्र आणि एका काळामध्ये यंगस्टरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं होतं ते बाबू धुरे साहेब यांचं आगमन झालंय. विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय.
भव्या साई स्पोर्ट्स सावंतवाडी, महादेवजी नाईक यांचा संघ दुसऱ्या बाजूला, उमेश इलेव्हन उमरट, उमेशजी वांगणकर यांचा संघ आणि हा बॉल योग्य होता असं कळवलं जात आहे. मयूर यांनी टाकलेलं अप्रतिम षटक, फक्त एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता धावफलक थोडासा रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. किरणला पुन्हा एकदा संधी आहे, जोडीला ओमकार आहेत. अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हर बाकी आहेत आणि या 4 ओव्हरमध्ये 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर संतोष सुलगे पाटील या खेळाडूने या स्पर्धेचं लक्ष सगळ्यांचं वेधून घेतलं. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना बेळगावच्या संतोष सुलगे पाटील यांनी मेडन ओव्हर्स टाकली आणि तेव्हापासून या स्पर्धेला सगळेच आवर्जून पाहत आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. एका धावेने काम नाही चालणार. षटकार चौकार मारावे लागतील आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. टीम संकटात आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमची बॅट बोलणं गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. आज जर पाहिलं तर चांगली स्टारकास्ट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. भाव्यांश साई स्पोर्ट्स सावंतवाडी, महादेवजी नाईक यांनी आपल्या बाच्याच्या नावाने हा संघ मैदानात उतरवलेला आहे. विजय पावले गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक असामान्य खेळाडू, छोट्याशा गावातून अगदी जगभर प्रवास या खेळाडूंचा देखील राहिलेला आहे असे विजय पावले. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये जर पाहिलं तर सध्या भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये हे नाव सातत्याने गाजताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामागे असणारी त्यांची मेहनतही पाहायला मिळते. परंतु समोर किरण आहेत. अखू टप्प्याचा बॉल, किरणने बॅट फिरवली आहे. फटका किरणचा चांगला आलाय. जबरदस्त टोला किरण अंबाल यांच्या बॅटमधून, सिक्सर. कारणे मॅच मध्ये थोडीशी जान टाकलेली आहे. पाहूया काय होणार. किरण अंबाल, जशी करण अंबालाची चर्चा आहे ना, सोलापुरात या किरण अंबालची सुद्धा चर्चा आहे. यावेळेला देखील फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 17 धावा धावफलकावर. 74चा करायचा आहे पाठलाग. महत्वाचं षटक आहे. धावा मात्र बनवायच्यात. पाहूया या ठिकाणी काय होईल. विजय पावले एका बाजूला आहेत, किरण अंबाल एका बाजूला आहेत. प्रतिस्पर्धी कितीही बलवान असेल, तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागणार आणि तुम्ही त्याच वेळेला सिद्ध होता ज्या वेळेला प्रतिस्पर्धी बलवान असताना तुमचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो. हे प्रेक्षकांची गर्दी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आलेत. चांगला बॉल, सन्मान दिला त्याचा. समोरच्या दिशेने ढकलण्यात यशस्वी राहिले. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे. पुन्हा एकदा भूषण गोळे. 18 धावा धावफलकावर. काय पालक आपल्या पाल्याला घेऊन मात्र मैदानात दाखल झाले. ते क्रिकेट आज पाहण्यासाठी, दर्जेदार खेळ पाहण्यासाठी वलयांकित खेळाडू आज दाखल झालेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्याची संधी मिळते आज पुन्हा एकदा देवगडकरांना आणि मोठ्या संख्येने देवगडचे क्रिकेट रसिक आवर्जून इकडे आलेले आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल टाकलाय. दोन्ही बॉल जर पाहिलं तर बॉल फक्त समोरच्या दिशेने ढकलण्याच्या वाचून काही पर्याय नव्हता आणि पुन्हा एकदा भूषण गोळे. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. किरण अंबाल एक चौकार एक षटकार मारून चर्चेत तर आहेत, परंतु एक मोठी इनिंग आज त्यांना खेळावी लागणार आहे. मोठ्या मंचावर मोठ्या टीमच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आहे. हो, प्रचंड वेगात मात्र या ठिकाणी बॉल टाकण्यात यशस्वी राहिले. अपील केलं गेलं या ठिकाणी आणि माघारी परतावं लागतंय किरण अंबाल यांना. बाबू धुरे आमच्या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. मी विजय जोईल सरांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. या यंगस्टारच्या प्रीमियर लीग निमित्त अनेक वर्ष जे प्लेयर आणि जे खेळाडू जोडले गेले होते यंगस्टरशी, त्या सर्वांचं रियुनियन देखील घडतं या स्पर्धेनिमित्त.
विजय जोईल सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. बाबू धुरे बापर्डे गावचे सुपुत्र यंगस्टारचे जुने जाणते खेळाडू. सगळे जुने जाणते खेळाडू या ठिकाणी दाखल झाले ज्यांनी यंगस्टारसाठी क्रिकेट खेळलंय. यंगस्टार जगले ते देखील या ठिकाणी आवर्जून येताना पाहायला मिळतात. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडच्या या आयोजनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. काही आमच्या भगिनी माता भगिनी या देखील मॅचेसचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. ही संस्कृती आहे कोकणामध्ये. महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर मॅचेस पाहण्यासाठी येतो. क्रिकेटवर प्रेम करणारे मोठ्या प्रमाणावर इकडे आहेत आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेटवर. मयूर वाघमारे पुन्हा एकदा आलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावर. मागील षटक फक्त एका धावेचं टाकलं आणि त्यामुळे आपोआप चेंडू त्यांच्याच हातात आलेला आहे. अजूनही जर पाहिलं तर 18 बॉल आणि 55 म्हणजे 18 पैकी 9 तरी 8-9 बाहेर मारावे लागतील. पाहूया. अशक्य नाहीये. नरसिंग पालमपल्ले त्यासाठी ओळखले जातात आणि ओमकार पोकळे सुद्धा. मयूर वाघमारे बिगिट केलाय. कव्हरच्या क्षेत्रात बॉल उडवलाय. तिकडे फिल्डर येण्याच्या अगोदर एक धाव मात्र त्या ठिकाणी बॉल थोडासा पुढे पडला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावर. आतषबाजी करावी लागेल. षटकार चौकार खेळावे लागणार आहेत. याही परिस्थितीमध्ये प्रेक्षक पहा. ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट. प्रेक्षक हेच खऱ्या अर्थाने स्पर्धेचे महत्त्वाचे घटक आहेत. स्पर्धा यशस्वी करत असतात. महादेवजी बापर्डेकर गॅलरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. पहिल्याच वर्षी जे सहकार्य आपल्या सगळ्यांचं लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. वेगात बॉल टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. यावेळेला मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. यस, याची दाद मागितली गेलेली आहे. पॉईंट आहे की नाही याकरता फिल्डिंग टीमने. योग्य बॉल आहे. म्हणजे जी पडताळणी घेतली होती, रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेस झालाय. सोबत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मयूर वाघमारे अप्रतिम स्पेल आतापर्यंत त्यांचा पहिला मिळतोय. हे प्रेक्षक या यंगस्टार ट्रॉफीशी जुडलेले आहेत. मॅचची कडा घेत बॉल मागे जाताना पाहिला मिळेल परंतु तिकडे अडला जातोय चेंडू. कृष्णा सातपुते यांच्या दिशेने चेंडू गेलाय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. 1-2 ने काम नाही चालणार. मान्यवरांचं आगमन होते आमच्या मैदानावरती. बाळासाहेब खडपे, त्याचप्रमाणे बंड्या नारकर साहेब, उत्तमजी बिर्जे, अंकुश टुकरोल साहेब आणि भूषण पोकळे साहेब. सर्व मान्यवरांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरून आपण आसनस्थ व्हायचंय. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यंगस्टारचं हे भव्य दिव्य आयोजन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मान्यवरही येत आहेत आणि प्रेक्षक सुद्धा येत आहेत आणि खेळाडू सुद्धा येत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला जरूर परंतु नाही यशस्वी होऊ दिला. काय बॉलिंग करतायत मयूर वाघमारे. अतिशय तिखट मारा सध्या मयूर वाघमारेच करताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्ससाठी प्रयत्न केला खरा परंतु नाही यशस्वी होऊ दिला. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळाला. प्रयत्न अजूनही करावेच लागणार आहेत. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. यानंतर देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला चेंबूर या ठिकाणचे युवा खेळाडू. ऑप्टमच्या बाहेर टाकला. यावेळेला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. उमरट विरुद्ध सावंतवाडी अशी लढत पाहायला मिळते. उमेशजी वांगणकर साहेब आणि महादेवजी नाईक साहेब यांच्यातील ही लढत पाहायला मिळते. कोकण आणि कोकणचं क्रिकेट आज समुद्र सफरीचा आस्वाद घ्यायला मिळाला. संतोषजी तारी, संदीपजी रुमडे अगदी समुद्रामध्ये अगदीच आमच्या समालोचकांच्या टीमला समुद्र सफारी देखील करण्याचा योग आला. वेगवान फटका खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. रन नाही मिळणार आहे. काय बॉलिंग केली आहे मयूर वाघमारे यांनी. 11 बॉलमध्ये फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च त्यांनी केलेले आहेत.
हे पाहू शकता आपण. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून उद्या एक इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी दिल्या जाणार आहे. त्याचबरोबरने मालिका वीर किंवा विविध पारितोषिके देखील आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल टाकला गेला आहे. मयूर वाघमारे यांचं कौतुक करावंच लागणार आहे, कारण त्यांचा 2 ओव्हरचा स्पेल, त्यामध्ये त्यांनी 1 विकेट घेतली आणि धावा फक्त 6 धावा खर्च केल्यात मयूर वाघमारे यांनी. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. सिमेंटच्या खेळपट्टीवर 10Xच्या बॉलवर अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. मेंटॉर म्हणून जर पाहिलं तर अफजल भाई यांना देखील आपण पाहतोय. अफजल भाई यांचा देखील कालखंड आम्ही पाहिलाय. महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाजाच्या यादीमध्ये अफजल भाई यांचं नाव कित्येकदा घेतलंय, आम्ही स्वतः ते पाहिलंय सुद्धा. हो नक्कीच, म्हणजे एका बाजूला अफजल भाई आहेत आणि एका बाजूला रिव्हर्स स्वीपचे बादशाह आहेत असं देखील म्हणेल, बरोबर ना सर? म्हणजे तुमच्या इकडे विशाल भाई तुमच्या एवढ्या लांबवरचा रिव्हर्स सुद्धा आम्ही पाहिलेला नाहीये. नक्कीच खूप सारे खेळाडू आहेत, हे सगळे लेजेंडरी खेळाडू आहेत. मग मोठमोठे संघ पुण्याचे म्हणा, मुंबईचे म्हणा, ज्यांनी देखील अगदी गावागावापर्यंत क्रिकेट पोहोचवलं. आता क्रिकेट सर्व दूरपर्यंत यशस्वी झालं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जातो आहे. जबीर येत आहेत गोलंदाजीसाठी. भरूच गुजरातचे खेळाडू आहेत. आणखीन एक गुजरात राज्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि जबीर मलिंगा पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. मॅचवर आता पकड मिळवलेली आहे. ज्या पद्धतीने भूषण यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या, त्यानंतर मयूर वाघमारे, त्याच्यानंतर विजय पावले, आता त्यानंतर पुन्हा मयूर आणि आता जबीर मलिंगा. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, बॅटिंग करावी लागेल, मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत. आणखी यावेळेला मात्र चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. प्रदीप मलिंगा पण पाहिला, त्याचबरोबर जर पाहिलं तर आकाश मलिंगा, निजाम मलिंगा, आता जबीर मलिंगा. याही वेळेला वेगवान चेंडू येताना पाहिला मिळतोय. क्रॉस आर्म सोपं नसतं अशा प्रकारच्या अँगलने बॉल आलेला टोलावणं मोठ्या फटक्यामध्ये. 30 धावा धाव फलकावर. 9 बॉल आणि 44. षटकाराचीच भाषा बोलावी लागेल आणि नरसिंग पालमपल्ले ओळखले जातात त्याच्यासाठी. फटका समोरच्या दिशेने खेळलाय, वेगवान फटका आहे, परंतु पुन्हा एकदा भूषण. जबीर मलिंगा. 8 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल. चांगली म्हणजे सुरुवातीला या संघाने स्ट्रगल केलं, आल्या विकेट गेल्या, त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक पार्टनरशिप होताना पाहायला मिळाली. भूषण गोळे, नितीन माटुंगे, दर्शन बांदेकर यांनी टीमला सावरलं आणि एक चांगलं आव्हान उभं राहिल्यानंतर गोलंदाजांनी मात्र बाकीचं काम केलं. परंतु स्ट्रगल प्रत्येकाला आहे, जसं याही टीमने सुरुवातीला स्ट्रगल केलं, परंतु कोणाला तरी संकटातून बाहेर काढावं लागतं. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल, अगदी मोजून मापून यॉर्कर लेनची गोलंदाजी. म्हणजे या संपूर्ण डावामध्ये जवळपास 40% बॉल तर यॉर्कर लेनचेच टाकले गेलेले आहेत. जिकडनं बॉलला पुढे ढकलण्या वाचून पर्याय नव्हता. 6 बॉलमध्ये 41. यानंतरच्या मॅचचे वेध लागलेले आहेत. सिबट रेडी टीममध्ये जर पाहिलं तर भिवंडी परिसरातील ख्यातनाम खेळाडूंचा संच पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला वैष्णव 11 चेंबूर, मुंबईच्या चेंबूर परिसरातील युवा खेळाडूंचा संच. नवेदभाई खलिफे जे राजापूरचे सुपुत्र आहेत आणि नितेशजी राणे साहेब यांचे अगदी जवळचे सहकारी आहेत, कारण
नाविदबाईंची स्वाभिमान चषक ही अंडरआर्म क्रिकेटमधील मानाची स्पर्धा बरीच वर्ष मुंबईमध्ये होते आणि त्यांचा संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. पहिला बॉल तिकडे थोडासा कमी गतीचा होता. पुन्हा एकदा भूषण आलेले आहेत या मॅचमध्ये. हिरो तर राहिलेले आहेत. भूषण ज्या पद्धतीने टीमला संकटातून त्यांनी बाहेर काढलं. आता पाहिजे कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. औपचारिकता केवळ आता या मॅचची आहे, परंतु जाता जाता नरसिंग पालमपल्ले, कारण लीग मॅचेस आहेत, संधी आहे. एक आत्मविश्वास मिळवण्यासाठी 1-2 मोठ्या फटक्याची गरज आहे. तो तुम्हाला पुढच्या मॅचसाठीचा आत्मविश्वास देऊन जाईल. महादेवजी नाईक साहेब कमी गतीचा चेंडू होता, त्याला चांगल्या पद्धतीने खेळले जरूर, परंतु सीमारेषच्या दिशेने जाईल. बॉल अडवला जातोय. एजाज कुरेशी आलेले आहेत तिकडे. आज या सगळ्या खेळाडूंना पाहण्याची संधी देखील मिळाली आहे. कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, योगेश पेनकर, विजय पावले, भूषण गोळे, चांगली स्टारकास्ट आज या ठिकाणी पाहायला मिळाली. नितीन माटुंगे, त्याचबरोबर जर पाहिलं तर मयूर वाघमारे, अमित नाईक, अक्षय पाटील, दर्शन बांदेकर, एक चांगली स्टारकास्ट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. भाव्या साई स्पोर्ट्स सावंतवाडी महादेवजी नाईक यांच्या बाजूने, परंतु सगळे संघ बलाढ्य आहेत. जो चांगला खेळणार आहे तोच जिंकणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची, आणि तसंच असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. चला पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात जायचंय. भूषण गोळे फुलटॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु सीमारेषच्या दिशेने जातोय. गेल्या काही वर्षात भूषण गोळे यांची कामगिरी देखील तेवढीच दर्जेदार राहिली. भारतातील मोठमोठ्या स्पर्धा लिलिया गाजवताना पाहायला मिळत आहेत. त्यांची स्पर्धा पुढल्या आठवड्यापासून सुरू होते. बाबा महाराज चषक साताऱ्याच्या शाहू स्टेडियममध्ये एक नाईट स्पर्धेचं आयोजन, मात्र येणाऱ्या मंगळवारपासून ती स्पर्धा देखील सुरू होते. फटका खेळलाय खरा, परंतु फसला आहे आणि भूषण गोळे यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. विकेट अक्षय पाटील कॅच पकड.